हॅलो गायज, तर आम्ही आलेलो आहे ते एक ऐतिहासिक जागेवर जरा. म्हणजे याचा इतिहास असा आहे की आहे तर म्हणजे इंग्रजी तर राहायचे वाटतं. एका मित्राला माहिती आहे आमचं फिक्स, ते सांगन काय आहे सगळं तुम्हाला दाखवतो मी. इथं कोणी राहत नाही वाटतं सध्या, बंद पडले सगळं. ऋतिकजी सांगायचा इतिहास काय आता आम्हाला जरा. ही बिल्डिंग म्हणजे इंग्रजांच्या काळातली सजावट आहे. त्यांनी बनवलेली एक प्रकृती कॉलनी, अजून पण भरपूर कॉलन्यात हे अशा रूमा केलेल्या इकडे पाहू शकता. इथं कोणी म्हणजे मेंटेनन्स ठेवत नाही काही. मेंटेनन्स नाही. हे असे त्यांचे हॉल टेबल सगळे त्यांच्या काळातली इंग्रजांच्या सजावट. इथं? हा, इंग्रजांच्या काळातले सगळं हे हॉल ते केलेले त्यांचंच याच्यातले सोपे ते सगळे. आता कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. का लक्ष देत नाही? इकडं इकडं पण आहे. हे वॉशरूम बाथरूम त्यांच्या काळातले बाथरूम. हे सिस्टीम सगळी फ्यूज Electricity. वगैरे त्या काळातली सिस्टीम. टेक्नॉलॉजी सगळं बंद पडले सध्या. सगळं बंद झालेले. इकडं वाटायला गार्डन, इथं. मिनी गार्डन सगळं. इथं मेंटेनन्स करून हा. भूताचा पिक्चर तयार करू शकतो. इकडं आजू कृष्णा इथं अजून आहे. कसं काय वाजलं दरवाजा. हे त्यांचे बेडरूम किचन छोट्या छोट्या प्रकारे केलेले. कोणतं इंग्रज होतं नाव ऐकलं स्पेसिफिक? विल्सम. विल्सन. हा, विल्सम. विल्सम यो इंग्रज होता, त्याच्या अंडर सगळं काम झालेले. गायचे देखील त्यांच्या काळात- आमच्या ते ऊपर भानु जाऊ ना ऊपर. ते वाजलास काय तू? हे फॅनची सिस्टीम त्यांच्या काळात. फॅन. हा, फॅनची सिस्टीम त्यांच्या काळात. आवाज येत नाही का? हे बी ब्लडी शावर. शावर हे गरम पाण्याचं इंडक्शन गिझर. गीझर. अरे इंग्लिश कॉलेज हे काय 150 वर्ष राहत त्याला. साले गेले राज्य करून आपल्या. वाव भारी. क्लासी दिसते राव.